खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार, माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप। खरीप हंगाम 2026च्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत 20 ते 30% अधिक वाढ झाल्याने महाराष्ट्रभरातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत। खतांचे दर गगनाला भिडल्यामुळे लागवड खर्च वाढला आहे, तर शेतीमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। खतांच्या या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आरोप केला आहे। वाळवंट तालुक्यातल्या प्रत्येक गावात आपण जाणार आहात, 100% जाणार आहे आणि रेखांकन तयार करण्यासाठी पहिल्यांदा मोजणी, सामूहिक मोजणी होत असते, त्या मोजणीपासूनच विरोध करावा लोकांनी। आणि जर का पोलिसी दडपशाही होत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा, सारी ताकद घेऊन आम्ही गावकऱ्यांच्या मागे राहू। लोकांची संभ्रमावस्था आहे, तुम्ही म्हणता तसं की पैशाच्या अनुषंगाने वाढतात, पैसे शेतकऱ्यांना मी एवढाच सल्ला देईन, जेव्हा पैसे चांगले मिळतात त्यावेळी आम्ही त्याला विरोध करत नाही। उदाहरणार्थ पेठ ते सांगली रस्ता रुंदीकरण विरोध नाही केला, सातारा ते कोल्हापूर रस्ता रुंदीकरणाला विरोध नाही केला, नागपूर रत्नागिरी महामार्ग नुकताच पूर्ण झाला त्याला रुंदीकरणाला जमिनी गेल्या विरोध नाही केला, कारण तुलनेनं शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे पैसे मिळत होते। परंतु हा जो रस्ता जाणार आहे तो पूर्णपणे नव्यानं काढला जाणार आहे आणि तो आडगळीच्या भागातून जाणार आहे आणि त्या ठिकाणी सध्या जे रेडिओ एकणार आहे तो अत्यंत कमी आहे, त्याच्या चौपटाने त्यातनं 20% कपात केली तर सध्या प्रचलित जो बाजारभाव गावातला आहे त्याच्यापेक्षाही पैसे कमी मिळणार आहेत। म्हणून ज्याला असं वाटतं की मला जास्त पैसे मिळतात त्यांना आपला गट नंबर मला सांगावा, त्याला ऍक्च्युअली पैसे किती मिळतात हे मी सांगायला तयार आहे। सध्या लागवडीचे दर गगनाला भिडायला लागलेले आहेत, आता जे काही खताची टंचाई निर्माण झालेली आहे आणि खताचे दर वाढलेले आहेत, हे सरळ सरळ राज्यकर्त्यांचा हा नाकर्तेपणा आहे। कारण आखाती देशामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर कच्चा माल जो काही आखाती देशातून येत होता त्याच्या वाहतुकीला मर्यादा पडायला लागल्या, डॉलर महाग झाला त्यामुळं जो कच्चा माल अजून महाग व्हायला लागला, शिवाय सरकारनं त्याच्यावरची असणारी सबसिडी कमी केली, जी खत कंपन्यांना सरकार सबसिडी देते ज्याच्यामुळं आपल्याला परवडेल या दरामध्ये खत कंपन्या खतं विकत असतात, ती सबसिडी कमी केल्यामुळे या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून आज खताचे दर आकाशाला भिडलेले आहेत। याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे, त्यांनीच तो प्रश्न निर्माण केलाय, त्यांनी सोडवलं पाहिजे। येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत, ती गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही।